हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग्स. तर हा आहे लास्ट डेचा व्लॉग. तर मग चला पाहू पुढे आम्ही काय केलं लास्ट डेला. आज आमचा चेकआउट आहे आणि म्हणजे आत्ता थोड्या वेळात आम्ही निघणार आहे. त्याआधी ब्रेकफास्ट करू. बॅग्स आल्या, आमचं लगेज खाली आलं आहे. त्याआधी ब्रेकफास्ट करू आणि मग जाऊ. चला तर मग तुम्हाला दाखवते ब्रेकफास्टमध्ये काय काय होते. खूप खूप सारी व्हरायटी होती. काय खाऊ काय नाही असं वाटत होतं. तर पुढे पुढे पाहत राहा. ह्या सेक्शनमध्ये ते आपल्याला बॉइल्ड एग्स आणि ऑमलेट वगैरे, स्क्रॅम्बल्ड एग्स वगैरे जर आपल्याला हवे असतील तर ते बनवून द्यायचे. आणि इथे त्यांनी सगळे व्हरायटीज ठेवले होते. चीज, बॉइल्ड व्हेजीज, कॅरेट्स, खूप व्हरायटी ठेवली होती. मग मी हे इथे ओवीसाठी पास्ता बनवत होते आणि ओवीला पण चीज खूप आवडतं. मग मी तिला भरपूर चीज भरून दिलं. आणि मी आता व्हाईट सॉस शोधत होते. त्यांनी सॉसेस आणि पास्ता सगळं वेगळं ठेवलं होतं. मग आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं आपण टाकून घेऊन मिक्स करू शकतो. फ्राईड फिश, ग्रिल्ड चिकन सॉस, व्हेज नॉनव्हेज दोघंही डिशेस होत्या. मग आपल्याला जे हवं आहे ते आपण घेऊ शकतो. garlic box fried noodles, black noodles, rice, green chili chicken, creamy peas coconut curry, creamy coconut curry rice with rice. मी तर आता जातो सँडविच आलं. आत्ता आलं माझं फेवरेट सेक्शन, म्हणजे की डेझर्ट्स. कारण मला आहे स्वीट टूथ. मग मी सगळे डेझर्ट्स भरभरून माझ्या प्लेटमध्ये घेतले. ललाक. अ ब्युटिफुल ट्रिप कम्स टू एन एंड. खूप वाईट पण वाटतं, पण मग काय, जावं तर लागेलच आपल्या कंट्रीमध्ये. आमचे बॅग्स आले तिकडे आणि गोल्डी येतोय सगळं चेकआउट फॉर्मॅलिटीज पूर्ण करून. ओवी खेळती आहे इथेच. आता मग जाऊ परत. आमची फ्लाईट आहे 2 वाजताची. आत्ता वाजलेत 9:30 आणि ते ड्रायव्हर दादा आमचे आलेत बाहेर. आणि बॅग्स वगैरे ठेवू गाडीत आणि मग निघू पुढे. मला सॅड वाटतंय ग, मला नाही जायचं. इथे थांबू का मी? हो का, इथं आम्ही जातो. आता पुढे तुम्हाला घटोत्कच ह्यांच्यात स्टॅच्यू दिसेल. हे पा इथे रथावर. फायनली आम्ही पोचलो डेनपसार बाली एअरपोर्टला.
तर मग रिटर्नचा प्रवास सुरू झाला आहे. चाललो आहे आम्ही. वाईट पण वाटतं आहे, पण ठीक आहे, जावं तर लागेलच. आलो आहे मी एअरपोर्टवर. आता मध्ये जाऊ, फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. 2 वाजताची फ्लाईट आहे, आता 11 वाजलेत आणि बसू मध्ये. मग सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून मग आम्ही मध्ये आलो. तर मध्ये म्हटलं थोडेसे ड्युटी फ्री प्रोडक्ट्स पाहून घेऊ, काय काय आहे काय नाही, आणि वाटलंच तर घेऊ म्हटलं 1-2. आत्ता आलो आम्ही ओवीच्या सेक्शनकडे. ती कधीची मागे लागली होती. आम्ही आमचंच पाहत होतो. मग ती म्हणे मला पण घ्यायचं आहे काहीतरी, मला पण घ्यायचं आहे. मग तिला इथे ही बॅग आवडली होती, पण मग नंतर काय झालं काय माहिती, तिने ती बॅग नाही घेतली. नंतर तिला कोला आवडला, मग तिने कोला घेतला. मला थोडं जिथे वेगळं दिसलं तिथे मी जायची आणि पाहायची काही घेण्यासारखं आहे का. आमची फ्लाईट गेट नंबर 8पासून होती, म्हणून आम्हाला खूप चालत जावं लागणार होतं. आमची फ्लाईट लागलेलीच होती. फ्लाईटमध्ये आम्ही बसलो. ही नव्हती बरं का, आमची ही वाईट जेटवाली होती फ्लाईट. तर मग आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि आमची कनेक्टिंग फ्लाईट होती व्हिएतनाममधून. मग आम्ही व्हिएतनामला पोचलो. व्हिएतनामवरून आमची फ्लाईट 7:30ला होती. मग आम्ही थोडासा टाईमपास केला आणि जे एक्झॉटिक फ्रूट्स घेतले होते ते खायला टाईमच भेटला नाही. मग आमच्याकडे टाईम होता तर म्हटलं आत्ताच शूट करून घेऊ. हे जे मँगोस्टीन होतं छान होतं, गोड आंबट असा टेस्ट होती त्याची. आणि त्यानंतर हे सलाक असं नाव होतं वाटतं ह्याचं. म्हणजे आपले काय म्हणू शकतो आपण, थोडंफार लिचीसारखं होतं, पण लिची कसं फुल ट्रान्सपरंट असतं ना, हे तेवढं ट्रान्सपरंट नव्हतं. छान होतं हे पण. आणि हे रोज ॲपलची तर टेस्ट मला ॲपलसारखीच वाटली, वेगळं काय असं वाटलं नाही. आणि हे पॅशन फ्रूट, म्हटलं हे पण टेस्ट करून बघूच कसं आहे. पॅशन फ्रूट आम्ही मिक्स केला आणि खाल्लं. स्वीट होतं, म्हणजे मध्ये मध्ये असे दाणे येत होते, पण तेवढं मला नाही आवडलं. ओकेच होतं टेस्ट त्याची. सगळं खाऊन झाल्यानंतर आम्ही आमच्या प्लेनमध्ये बसलो आणि रिटर्न आलो मुंबईला. माझे व्लॉग आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे इंस्टाग्राम पोस्ट वगैरे पाहिजे असतील तर इंस्टाग्राम हँडलला पण नक्कीच फॉलो करा.
आणि आम्ही ज्या ट्रॅव्हल एजंट थ्रू बालीला गेलो होतो त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही पण कुठे प्लॅन करत असाल तुमचं वेकेशन तर.